रावण बुढ़ा हो गया क्या? नहीं, 4 वर्षाचा आहे. हा, रावण आहे तो रावण. ह्यो आहे रावण. त्याचा नंबर कुठला चालला नाही? आता बसला ना यार, दोन्हीपैकी एक. हा, सादात मध्ये पहिला आला. रावण बुढ़ा हो गया क्या? नाही, 4 वर्षाचा आहे. हा, रावण आहे तो रावण. ह्यो आहे रावण. त्याचा नंबर कुठला चालला नाही? आता बसला ना यार, दोन्हीपैकी एक. हा, सादात मध्ये पहिला आला. पण रावणची ह्या भारतात पहिला आल्यामुळं ह्याला 11 लाखाला इंदोरच्या गोशाळावाल्यानं मागितले. चंदीगडचे डॉक्टर आले होते, सांगलीचे डॉक्टर आले होते, हरियाणाचे डॉक्टर आले होते याला मागणी करायला, पण आम्ही देत नाही. 51 लाख सांगितलं तरी मागितलं तरी आम्ही देणार नाही. हा रावण. आणि आता रामचं थोडं आता तर लई दिवस राहणार आहे. आता हा रावण जुटलेला आहे, म्हणजे वय झालेलं आहे, तरी पण आम्ही हा विकणार नाही. आणि भरपूर गोशाळावाले त्याचं हे मागतात, गाई भरपूर लांबून येतात आणि 11 लाख 15 लाखापर्यंत घ्यायची इंदोरच्या गोशाळेवाल्याची मागणी आहे. देशामध्ये आता महेशदादा लांडगे यांनी भारतात अखिल भारतीय पशुप्रदर्शन घेतलं तर तिथं पहिला आला, भारतात पहिला. शिवाय अमरावतीला आता 12व्या महिन्यात 27 तारखेला झालं भारतात पहिलं प्रदर्शन. भारतात सुद्धा हा 2ऱ्या क्रमांकावर आला. आज रावणची प्रगती आहे सध्या. सुलतान आणि युवराज रेड्याबरोबर हा रावणची तुलना केली जाते इंडियामध्ये, पुऱ्या भारतामध्ये. सुलतान आणि युवराज कुठले? हरियाणाचे ते हले आहेत. 11 कोटी 12 कोटीचे 15 कोटीचे असे सांगतात, पण हा हलगट. पण आम्ही रावणची जास्त किंमत सांगत बी नाही आणि आम्हाला विकायचं नाही. पण 11 लाखाला मागणी झाली, 15 लाखापर्यंत घ्यायची इच्छा होती त्यांची, आम्ही दिलेला नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.